नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। यामध्ये आपण विविध आजार आणि उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे लहान मुलांचे अस्थिव्यंग आणि उपचार। आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर संदीप वैद्य। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। डॉक्टर संदीप वैद्य हे बालरोग ऑर्थोपेडिक सर्जन आहेत। यांना हाडे आणि सांध्याच्या समस्या असलेल्या लहान मुले आणि किशोरवयीन मुलांचे उपचार करण्याचा 10 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे। LTM मेडिकल कॉलेज सायन मुंबई येथून MBBS पूर्ण केल्यानंतर डॉक्टर वैद्य यांनी प्रसिद्ध सेट GS मेडिकल कॉलेज आणि केम हॉस्पिटल परळ मुंबई येथून ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी BJ वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन परळ येथे पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक्समध्ये अधिक शिक्षण घेतलेलं आहे। ते 2009 पासून सल्लागार लहान मुलांचे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून सराव करतात आणि या कालावधीत त्यांनी नवजात मुले आणि किशोरवयीन मुलांवर 4000 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत। विशेष आवडींमध्ये त्यांचा क्लब फूट, लहान मुलांचे रोग, हिप विकार, सेरेब्रल पाल्सी आणि विकृती सुधारणा यांचा समावेश आहे। ते एक उत्साही शिक्षण तज्ञ देखील आहेत आणि त्यांना विविध परिषदा, कार्यशाळा आणि परिसंवादांमध्ये प्राध्यापक म्हणून आमंत्रित देखील केलं जातं। 2017 मध्ये त्यांना वेस्ट इंडियन रिजनल ऑर्थोपेडिक कॉन्फरन्समध्ये सर्वोत्कृष्ट पेपर पुरस्कार देखील मिळालेला आहे। चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, बालरोग ऑर्थोपेडिक सर्जन म्हणजे काय आणि तुम्ही मुलांच्या नेमक्या कोणत्या प्रकारच्या आजारांवर, परिस्थितींवर उपचार करता? ऑर्थोपेडिक सर्जरी ही जर काय मेडिकल स्पेशालिटीबद्दल आपण विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर येतं संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, स्पाइन सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी। तर हे सगळे मोठ्यांचे किंवा सिनियर सिटीजनचे आजार झाले। परंतु पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स ही ऑर्थोपेडिक सर्जरीची एक सबस्पेशालिटी आहे, ज्यात आम्ही ग्रोईंग स्केलेटन किंवा ग्रोईंग बोन्सचे सगळे जे आजार असतात त्याची ट्रीटमेंट आम्ही करतो। तर ग्रोईंग स्केलेटन म्हणजे काय, तर जनरली मुलांमध्ये 16 वर्षापर्यंत ग्रोथ कंटिन्यू राहते, मुलींमध्ये 14 वर्षापर्यंत। तर त्या वयापर्यंत जे काही हाडाचे आजार असतात ते पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स या सबस्पेशालिटी खाली येतात। उदाहरणार्थ अगदी म्हणजे बेबीजना जे बर्थ डिफॉर्मिटीज असतात, क्लबफूट सारखे, किंवा वाढत्या वयात नॉकनीज, बोलेक्स हे आजार असतात, किंवा मग ॲडोलेसन्समध्ये अजून काही आजार असतात जे विशिष्टपणे त्या वयोगटातील मुलांमध्ये होतात। शिवाय फ्रॅक्चर्स जे लहान वयात होतात, हे सगळे पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स या सबस्पेशालिटी खाली कव्हर केले जातात आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही स्पेशलाइज करतो। ओके डॉक्टर, काही सामान्य ऑर्थोपेडिक परिस्थिती आहे ज्यामध्ये मुलं अट्रॅक्ट करतात किंवा जसं की क्लबफूट असेल तर त्यांच्याशी तुम्ही कशा पद्धतीने ट्रीट करता? तर तुम्ही क्लबफूटचा विषय काढलात तर क्लबफूट हे कदाचित आमच्याकडे येणारी मोस्ट कॉमन बर्थ डिफॉर्मिटी आहे। साधारण हजारात एक बाळाला ही डिफॉर्मिटी असते आणि या कंडिशनमध्ये बाळाचे जे पाय असतात, पाऊल, ते आतमध्ये फिरलेले असतात क्लबफूटमध्ये। आता क्लबफूटची ट्रीटमेंट ही गेल्या 25 वर्षात अत्यंत बदललेली आहे। म्हणजे पूर्वी मी जेव्हा ट्रेनिंग घेतलं KEM हॉस्पिटलमध्ये 2000 साली, तेव्हा या कंडिशनची ट्रीटमेंट ओपन सर्जरी करून, म्हणजे जवळजवळ एक 10 सेंटीमीटरचा कट घेऊन आम्ही ते पावलाची डिफॉर्मिटी करेक्ट करायचो। परंतु आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे। आता क्लबफूटची ट्रीटमेंट ही एक मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतीप्रमाणे होते, ज्यात आम्ही सुरुवातीला प्लास्टर लावून हळूहळू पायाचा जो शेप असतो तो रिस्टोर करतो आणि मग शेवटी जेवढं उरतं डिफॉर्मिटी त्याकरता एक सिंपल छोटीशी बिन टाक्याची एक सर्जरी करून ही डिफॉर्मिटी करेक्ट केली जाते। एकदा क्लबफूट ही डिफॉर्मिटी पूर्ण करेक्ट झाली की ती करेक्शन मेंटेन करण्यासाठी त्यात स्पेशल शूज घालणं ही अत्यंत गरजेचं असतं। त्याच्यामुळे आम्ही नेहमी पालकांना सांगतो की पाऊल करेक्ट करून द्यायचं हे आमचं काम आहे, त्याच्यानंतर करेक्शन मेंटेन करणं हे तुमचं काम आहे आणि ते तुम्हाला शूज घालून करायचं आहे। सो बेसिकली क्लबफूटचं एक लांब प्रोसिजर आहे, पण एकदा तुम्ही करेक्ट केल्यावर ते पाय पूर्ण नॉर्मल होतात, ही मुलं पूर्ण नॉर्मल खेळतात, स्पोर्ट्समध्ये सहभागी होतात आणि अगदी नॉर्मल जीवन ते हे करतात। डॉक्टर, मध्यंतरी जो काही कोविडचा पिरियड होता त्या पिरियडमध्ये आपल्या लहान मुलांच्या हाडांवर काही परिणाम झालाय का, त्यांचं एकंदरीतच आरोग्य? कोविड हा आजार जर काय तुम्ही म्हटलं तर प्रायमरीली तो लंग्सचा आजार आहे, म्हणजे न्यूमोनिया। परंतु अशी बॉडीमधली कुठलीही ऑर्गन सिस्टीम नाही आहे जी कोविड पासून वाचलेली आहे। इवन लहान मुलांमध्ये
तुम्हाला आश्चर्य वाटेल की लहान मुलांच्या हाडांवरतीही कोविडचा इनडायरेक्टली परिणाम झालाय. तर इनडायरेक्टली कसा, तर कोविडमध्ये तुम्हाला माहितीच आहे की एक प्रोलॉंग लॉकडाऊनमधून आपण बाहेर आलेलो आहे. जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष लहान मुलं जी आहेत शाळेत न जाता ऑनलाईन स्कूलद्वारे ते म्हणजे शिकत होते. त्याच्यामुळे झालंय काय की एवढा काळ इंडोर्स राहिल्यामुळे या मुलांना सनलाईट एक्सपोजर अजिबात मिळालेलं नाहीये. आणि याचा इम्पॉर्टन्स असं आहे की जेव्हा सनलाईट एक्सपोजर मिळत नाही तेव्हा आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी निर्माण होते. आता व्हिटॅमिन डी तुम्हाला माहितीच आहे की हाडाच्या हेल्थसाठी व्हिटॅमिन डी हे अत्यंत महत्त्वाचं असं एलिमेंट आहे हाडाची हेल्थ मेंटेन करण्यासाठी. आणि व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे झालंय काय की अनेक मुलांना या कालावधीत, या लॉकडाऊनच्या कालावधीत बो लेग्स आणि नॉकनीज हे जे गुडघ्यांच्या भोवती जे डिफॉर्मिटीज आहेत या क्रिएट झालेल्या आहेत. तर नॉकनीज म्हणजे बेसिकली काय होतं की पायामध्ये जे आहे ते डिफॉर्मिटी क्रिएट होते आणि त्याच्यामुळे मांडी आणि पाय ह्याच्यामध्ये जो अँगल असतो ते चेंज होतो. आता याचं महत्त्व असं की सुरुवातीला याची जी ट्रीटमेंट असते ते आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी देऊन याची ट्रीटमेंट आपल्याला म्हणजे व्हिटॅमिन डी लेवलवर आणावं लागतं. परंतु जी डिफॉर्मिटी असते ती करेक्ट करण्यासाठी या मुलांना सर्जरीसाठी जावं लागतं. बरोबर. ही सर्जरी जेवढा लवकर आपण करू तेवढं चांगलं, कारण लहान वयामध्ये जेवढी सर्जरी करू तेवढी ती सिंपल सर्जरी असते. ऑन द अदर हँड मोठेपणी जास्ती मोठी सर्जरी करून आपल्याला ही डिफॉर्मिटी करेक्ट करावी लागते. त्याच्यामुळे जर काय तुमच्या मुलांना नॉकनीज किंवा बो लेग्स हे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन त्याचा योग्य तो उपचार केला पाहिजे. बरोबर. डॉक्टर, यंगेस्ट रुग्णांना सर्वोत्तम चांगली ट्रीटमेंट देण्यासाठी तुम्ही फिजिकल थेरपिस्ट किंवा ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांच्यासोबत कशा पद्धतीने काम करता? हा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याचशा अशा कंडिशन्स असतात लहान मुलांमध्ये ज्यात आपल्याला मल्टीडिसिप्लिनरी केअर द्यावी लागते. मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे काय की अनेक स्पेशलिस्टना एकत्र येऊन काम करावं लागतं त्या मुलांवर, सो दॅट ऑप्टिमल बेस्ट रिझल्ट मिळावा. याचं एक मोस्ट कॉमन उदाहरण मी देतो म्हणजे सेरेब्रल पाल्सी हा आजार. तर सेरेब्रल पाल्सी हे कंडिशन म्हणजे काय आहे की हा एक बर्थ डिफेक्ट आहे लहान मुलांमध्ये. आणि सेरेब्रल पाल्सीमध्ये होतं काय की लहान मुलांमध्ये त्या बर्थ डिफेक्टमुळे त्यांच्या ब्रेनवर परिणाम होतो. ब्रेन डॅमेज असतं त्याच्यामध्ये. आणि आपण काही स्लाइड्स बघू ह्याच्याविषयी. सो सेरेब्रल पाल्सीमध्ये होतं काय की ब्रेन डॅमेज झाल्यामुळे त्यांचे जे पाय असतात त्या पायाच्या मसल्समध्ये टाईटनेस निर्माण होतं आणि या मुलांना चालण्यात किंवा धावण्यात अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सो या केसेसमध्ये आपल्याला मल्टीडिसिप्लिनरी केअर द्यावी लागते. म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जरीद्वारे आपल्याला ज्या मसल्समध्ये टाईटनेस असतात किंवा जे डिफॉर्मिटीज असतात ते आम्हाला करेक्ट करावे लागतात. आणि ह्याच्यासाठी मेन ऑर्थोपेडिक सर्जन्स हे 2 टाईपचे ट्रीटमेंट करतात. अगदी लहान बाळं जे असतात त्यात एक स्पेशल इंजेक्शन येतं, इंजेक्शन बोटॉक्स म्हणून. ते आपल्याला टाईट नसांमध्ये आपल्याला द्यावं लागतं जेणेकरून हे मसल्स आपले लूज होतात. आणि ओल्डर चिल्ड्रनमध्ये आपल्याला या केसेसमध्ये सर्जरी करून जे टाईट मसल्स असतात ते आपल्याला लूज करावे लागतात. परंतु या मुलांचे अनेक प्रॉब्लेम्स असतात. मसल टाईटनेस हा जस्ट एक प्रॉब्लेम आहे. जोडीने या मुलांना कधी कधी आय प्रॉब्लेम्स असतात, हिअरिंग प्रॉब्लेम्स असतात, त्यांना कधी कधी आकडी येत असते. सो अनेक प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामुळे अनेक स्पेशालिस्टना त्याच्यात काम करावं लागतं. जसे न्यूरोलॉजिस्ट आहेत, पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट, त्यांना ह्याच्यात म्हणजे आकडी जर काही येत असेल मुलांना तर ती कंट्रोल करावी लागते. ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट या सगळ्यांना काम करावं लागतं. आणि सो बेसिकली टीमवर्कनी आपल्याला या केसेसमध्ये मॅक्सिमम आपल्याला बेस्ट रिझल्ट दिसतो. इनफॅक्ट आमच्या इथे पिनेकल हॉस्पिटलला दर बुधवारी आम्ही एक सेरेब्रल पाल्सी क्लिनिक घेतो जिथे या मुलांची मी ॲज अन ऑर्थोपेडिक सर्जन, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि ऑर्थोटिस्ट म्हणजे या मुलांना कधी कधी स्पेशल शूज लागतात तर ते शूज बनवणारे जे तज्ज्ञ असतात ते आम्ही एकत्र भेटून या मुलांची अंडर वन रूफ तपासणी करतो आणि त्याला बेस्ट जो ट्रीटमेंट प्लॅन आहे तो प्लॅन आउट करून त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट प्लॅन देतो. ओके. एकंदरीतच पेरेंट्स आणि त्यांची जी काही मुलं असतात त्यांची हाडं निरोगी राहण्यासाठी, एकंदरीतच पूर्ण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काही चांगले मार्ग आहेत का डॉक्टर? सो ही जी ॲडवाईस आहे की मुलांची हाडं जी आहेत त्यांचं बोन हेल्थ मेंटेन कसं करावं, तर ह्यात प्रत्येक पेशंटला
मी 3 सल्ले देतो. वन इज रिगार्डिंग द डाएट, सेकंड इज फिजिकल ॲक्टिव्हिटी ऑर एक्सरसाइज, आणि थर्ड इज गुड सिटिंग हॅबिट्स. सो डाएटमध्ये बेसिकली आपल्या डाएटमध्ये मुलांच्या हाडांची हेल्थ मेंटेन करण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं इंटेक हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅल्शियम हे आपल्याला मेनली मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्समध्ये मिळतं. त्याच्यामुळे मी नेहमी पालकांना सांगतो की आहारातून मुलांना कमीत कमी 200 ml दूध किंवा दुधाचे पदार्थ जसं दही, पनीर असे जे पदार्थ आहेत ते साधारण एक 200 ml तरी मिळालं पाहिजे. यानी कॅल्शियमची रिक्वायरमेंट जी आहे ती भागते. व्हिटॅमिन डीसाठी आता नॉन व्हेजिटेरियन्समध्ये फिश, कॉड लिव्हर ऑइल असे जे पदार्थ असतात त्याच्यातून व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे मिळतं. व्हेजिटेरियन डाएटमध्ये नाचणी, रागी, ओट्स, सोया ह्याच्यातून चांगलं व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतं. परंतु डाएटरी इंटेकच्या व्यतिरिक्त सनलाईट एक्सपोजर हा अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जे आहारातून व्हिटॅमिन डी घेतो ते इनॅक्टिव्ह व्हिटॅमिन डी असतं आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी सनलाईट एक्सपोजर गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी नेहमी सल्ला देतो की कमीत कमी 30 मिनिटं तरी सनलाईट एक्सपोजर मिळाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सिटिंग हॅबिट्स. कारण आता आपण ऑनलाईन स्कूल जेव्हा असताना आपण बघितलेलं आहे की मुलं अत्यंत वेडीवाकडी बसतात कम्प्युटर स्क्रीनच्या वगैरे. तर सिटिंग हॅबिट्स म्हणजे ताट बसलं पाहिजे, पाठ जी आहे ती पूर्ण खुर्चीला टेकून बसलं पाहिजे, खुर्चीला आर्मरेस्ट असलं पाहिजे. या सगळ्या सिंपल ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला पाळल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या मुलांची जी बोन हेल्थ जी आहे ती मेंटेन होईल. नक्कीच. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जी लहान मुलं असतात ज्यांना ऑपरेशन करण्यासाठी भीती वाटते, तर अशा मुलांना तुम्ही कसं हँडल करता? सो अशा मुलांना अत्यंत आपल्याला जेंटली आपल्याला हँडल करावं लागतं. कारण अर्थातच ऑपरेशन करताना लहान मुलंच नाही तर ॲडल्ट्सही खूप घाबरलेली असतात. तर अशा मुलांमध्ये आम्ही स्पेशल फॅसिलिटी देतो की पॅरेंट्स जी आहेत ती कंप्लीट रिकव्हरी रूमपर्यंत मुलांसोबत राहू शकतात. आणि ते आम्ही पेशंटला आतमध्येच शिफ्ट करण्या अगोदर त्यांना काही टॉईज दाखवतो किंवा त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी व्हिडिओज दाखवतो किंवा त्यांना म्युझिकनी त्यांना डिस्ट्रॅक्ट करतो, जेणेकरून त्यांना कमीत कमी अँझायटी व्हावी. आणि बरेचदा या केसेसमध्ये जेंटल ॲनेस्थेशियाची आपल्याला आजकाल आपण करतो की ज्याच्यात ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याच्या अगोदरच आपण त्यांना आपण झोपेचं औषध वगैरे देतो, जेणेकरून त्यांना समजतही नाही की आपण ऑपरेशनसाठी आतमध्ये कधी गेलो आणि कधी बाहेर आलो. सो अशा काही टेक्निक्स आपल्याला वापराव्या लागतात, जेणेकरून ही मुलं जी आहेत ती कम्फर्टेबल होतात ऑपरेशनच्या वेळेला. नक्कीच. तर डॉक्टर संदीप वैद्य यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर संदीप वैद्य. त्याच्यासोबत आपण लहान मुलांचे अस्थिव्यंग्य आणि उपचार या विषयावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, लहान मुलांवर ट्रीटमेंट करताना तुम्हाला कोणती विशेष काळजी घ्यावी लागते किंवा तुमच्या काय टेक्निक्स आहेत? सो बेसिकली जसं मी सांगितलं की पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स ही ऑर्थोपेडिक सर्जरीची सब स्पेशालिटी आहे, ज्यात आपण वाढत्या हाडाचा जे विकार असतात त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करतो. तर ह्यात अत्यंत महत्त्वाचं असतं की जी कुठली आपण सर्जिकल टेक्निक किंवा सर्जिकल ट्रीटमेंट आपण करत असू त्यात आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की हे हाड पुढे चालून वाढणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सर्जरीच्या त्या पुढील हाडाच्या वाढीवरती काही परिणाम होत नाही याचा आपल्याला स्पेशल केअर घ्यावा लागतो. तर हाडाचे काही विशिष्ट असे भाग असतात की जिथून मॅक्सिमम ग्रोथ होते हाडाची. सो तिथे ऑपरेट करताना आम्हाला स्पेशल केअर घ्यावी लागते की इथे काही इजा होऊ नये, सो दॅट ट्रीटमेंट केल्यानंतरही जी मुलांची हाडाची वाढ आहे ती नियमितपणे जशी नॉर्मल वाढ आहे तशीच कंटिन्यू राहावी आणि ह्या मुलांच्या फायनल हाईट आणि फायनल जे बॉडीचं स्ट्रक्चर आहे यात काहीही डिफरन्स होऊ नये, ते नॉर्मल स्ट्रक्चरच व्हावं बाय द एंड, याची आम्हाला विशेष काळजी आम्हाला घ्यावी लागते. नक्कीच. डॉक्टर, तुमच्याकडे बरेच लहान मुलांची ट्रीटमेंट तुम्ही केली असणार, तर त्यामध्ये अशी एखादी केस जी खरोखर खूपच क्रिटिकल होती आणि तुम्ही ती इझिली सॉल्व्ह केली, अशी काही एक्झाम्पल्स तुमच्याकडे आहेत का जे तुम्ही देऊ शकाल आता? कुठली क्रिटिकल केस अशी इझिली सॉल्व्ह केली असं नाही, पण इंटरेस्टिंग केस असं एक सांगतो की एक म्हणजे गावातून मुलगा आलेला नांदेडवरून की ज्याला हाडाला म्हणजे तो पडलेला एक 5-6 महिन्यापूर्वी पडलेला आणि तेव्हा पडल्यानंतर तो एका दिवसानंतर तो चालायचा बंद झाला. तेव्हा असं वाटलं की तिकडे हाडामध्ये फ्रॅक्चर आहे
आणि तिथूनचे जे गावातले डॉक्टर होते त्यांनी फ्रॅक्चरचं डायग्नोसिस करत त्याला प्लास्टर लावलेलं. परंतु ही केस नंतर त्याला ताप येत गेला, तिकडे पायाला सूज आली आणि ॲक्च्युली हे फ्रॅक्चर नव्हतं, पण त्याला हाडाचं इन्फेक्शन झालेलं. आणि ते इन्फेक्शन एवढं स्प्रेड झालं की नंतर ते हाड कंप्लीट त्या इन्फेक्शनमुळे विरघळून गेलं. त्याच्यामुळे ते मूल जेव्हा शेवटी आमच्याकडे आलं तेव्हा त्याला वरती गुडघ्याच्या तिकडे थोडंसं हाड होतं, खाली अँकलच्या तिकडे मध्ये थोडं हाड होतं आणि मधलं हाड पूर्ण विरघळून गेलेलं, तिकडे मोठा गॅप होता. आता हा गॅप भरून करण्यासाठी आम्हाला तिकडे त्याच्या दुसऱ्या पायाचं हाड तिकडे काढून आम्हाला तिकडे ट्रान्सप्लांट करावं लागलं. आणि हे करताना आम्हाला हेही लक्षात घ्यायला पाहिजे होतं की दुसऱ्या पायाला काही इजा होऊ नये. त्याच्यामुळे असं स्पेसिफिक काही स्पेशल टेक्निक्स आम्हाला वापरावं लागला, जेणेकरून दुसरा जो नॉर्मल पाय आहे तो तसाच नॉर्मल राहिला, त्याची वाढ नंतरही तशीच नॉर्मल सुरू राहिली. ॲट द सेम टाईम तिथून थोडंसं हाड आपण काढून आम्ही इथे ट्रान्सप्लांट केलं, जेणेकरून या हाडाची ग्रोथ पण नॉर्मल जी आहे ती रिस्टोर झाली. तर ही एक म्हणजे इंटरेस्टिंग केस होती. अशा बऱ्याच केसेस आहेत, पण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक फ्रॅक्चर जे आहे ते फ्रॅक्चर नसू शकेल. जर काही एक्सरेवरती फ्रॅक्चर दिसत नसेल तर इन्फेक्शनची पण संभावना विचार केली पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, बाल ऑर्थोपेडिक्समध्ये काही नवीन अशा टेक्निक्स किंवा नवीन तंत्र कोणती उपलब्ध आहेत का ट्रीटमेंट करण्यासाठी आत्ता सध्या करंट सिच्युएशनमध्ये? काही कंडिशन्स असतात मुलांमध्ये ज्याच्यात पाय जो आहे तो तोकडा पडतो. याला आम्ही लेग लेंथ डिस्क्रिपन्सी म्हणतो, म्हणजे एक पाय दुसरा पायापेक्षा तोकडा पडणं. तर ह्याच्यात काही अशा टेक्निक्स आहेत ज्याच्यात आम्ही आतमध्ये नेल टाकतो, म्हणजे सळी टाकतो, आणि ती सळी टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ती सळी स्वतःहून इलॉंगेट होते आणि त्याच्याबरोबर त्या पायाची लांबी पण वाढते. याला आम्ही सेल्फ इलॉंगेटिंग नेल्स असं म्हणतो. आणि हे केल्याने पाय जो आहे, दोन्ही पायांची लांबी जी आहे ती रिस्टोर होते. तर ही एक नवीन टेक्निक आहे आणि अत्यंत म्हणजे शिवाय आता कम्प्युटर असिस्टेड डिफॉर्मिटी करेक्शन, म्हणजे कम्प्युटरमध्ये त्या मुलाचे एक्सरेज फीड करून आम्ही बघतो की किती एक्झॅक्टली डिफॉर्मिटी आहे, किती अँगलनी आम्हाला पायाची डिफॉर्मिटी करेक्ट करायची आहे, आणि हे बघून आम्ही ते डिफॉर्मिटीज करेक्ट करतो. तर हे काही रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत आणि आय एम शुअर रोबोटिक सर्जरी पण यापुढे काही दिवसांमध्ये येणार आहे आणि त्याचा उपयोग आम्ही करू, म्हणजे मुलांची उत्तमची आहे ती ट्रीटमेंट करण्यासाठी. बरोबर. डॉक्टर, जाता जाता तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काही मेसेज द्यायचा आहे का, जेणेकरून लहान मुलांचं आरोग्य नेमकं कसं ठेवावं, त्यांचं रुटीन कसं असावं, त्यांना आहार कोणत्या प्रकारचा द्यावा? मगाशी मी बोललोच, आहाराविषयी थोडंसं बोललेलोच की कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे डाएटमध्ये व्यवस्थित मिळालं पाहिजे. कॅल्शियम साधारण 200 ml मिल्क तरी पोटात गेलं पाहिजे. व्हिटॅमिन डीची रिक्वायरमेंट साधारण 400 युनिट असतं. त्याच्याशी योग्य ते डाएट असलं पाहिजे, जोडीने सनलाईट एक्सपोजर. दुसरी गोष्ट म्हणजे कार्बोनेटेड ड्रिंक्स हे स्ट्रिक्टली अवॉइड करायला पाहिजेत, कारण कार्बोनेटेड ड्रिंक्सनी काय होतं की आपल्या पोटातून कॅल्शियमचे ॲब्झॉर्प्शन जे आहे ते कमी होतं आणि त्यांनी मुलांना कॅल्शियम व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी होऊ शकतो. सो हे झालं आहाराविषयी. दुसरं एक्सरसाइजविषयी. सो तुमच्या मुलांना कुठल्या ना कुठल्या तरी स्पोर्टमध्ये किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज करा. रोज त्यांना बाहेर खेळायला पाठवा, जेणेकरून त्यांचे बोन्स जे आहेत ते स्ट्रॉंग बनतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मगाशीही मी परत बोलतो की बसताना सिटिंग हॅबिट्स जे आहेत तुमच्या मुलांच्या इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे बसताना नेहमी अपराईट बसायचं, खुर्चीचा जो आहे तो सपोर्ट घेऊन बसायचं. खुर्चीला जे आहे ते आर्मरेस्ट असले पाहिजेत, कारण आजकाल आपण बघतो की मुलं मोबाईलवर असतात किंवा टॅबवर असतात किंवा कम्प्युटरवर असतात आणि हे बघताना ते वेडेवाकडे कसेही कधी कधी काउचवर झोपलेले असतात, बेडवर. सो हे सगळं आपल्याला अवॉइड केलं पाहिजे, कारण हे जर काय आपण प्रोलॉंग पिरियडसाठी कंटिन्यू केलं तर शेवटी बॅकएक, बोन पेन्स हे सगळं होणारच आहे. सो हे जस्ट सिम्पल काही 3 गोष्टी आहेत: डाएट, एक्सरसाइज आणि प्रॉपर सिटिंग हॅबिट्स. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. लहान मुलांचे अस्थिव्यंग आणि उपचार या विषयावर आपण डॉक्टर संदीप वैद्य यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी अत्यंत योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट्स नंबर, ॲड्रेस सर्व काही तुम्हाला स्क्रीनवर दिसते. तुम्ही त्यांना त्याद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे